शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय जाहीर केलेला आहे। सर्व काही बातम्या पाहायला मिळतील, त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून महत्त्वाच्या ठळक बातम्या रोज या चॅनलवरती पाहायला मिळतील। महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणारे बियाणे, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल, तीळ पिकांकरिता 100% अनुदान। प्रमाणित बियाण्यांसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहे, त्यामुळे राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळणार आहे। थेट अनुदानावरती हे तुम्हाला बियाणे मिळवता येणार आहे। कशी मिळवायची पुढे पाहणार आहोत, व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला। पुढील 48 तास जे आहे ते धोक्याचे राहणार आहेत। IMDने हाय अलर्ट दिलेला आहे। सध्या स्थितीला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राज्यभर कोसळणार। अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना मदत, शासन निर्णय जाहीर झालेला असून आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय। आता काहींना हेक्टरी 12,000, काहींना 26,000 तर काहींना 20,000 रुपयांपर्यंतची रक्कम खात्यात येत आहे। कोणत्या जिल्ह्यात हे पैसे मिळणार ते पुढे पाहणार आहोत, त्याकरिता हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। तसेच PM किसान योजना, नमो शेतकरी योजनेचे पैसे वाटप होणार आहेत, कधी वाटप होणार पुढे नक्की सांगणार आहे। तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा, तुमच्या जिल्ह्यातील पीक विम्याची अपडेट देऊ। अवकाळीची झळ सोसत बळीराजाकडून खरीपाच्या तयारीला आला वेग। सध्या स्थितीला मे महिन्यात अनेक वेळा झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे देखील नुकसान झालेले होते। सध्या स्थितीला नुकसानीचे पंचनामे करण्याचे देखील आदेश देण्यात आले। अतिवृष्टी मदतीसाठी प्रशासन सकारात्मक, जिल्हाधिकाऱ्यांकडून सध्या स्थितीला सूचना पाहायला मिळत आहेत। अतिवृष्टीचे पंचनामे आता करण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना चांगला दिलासा, लवकरच खात्यात मदत मिळू शकते। 11,000 शेतकऱ्यांची 5,700 हेक्टरवरील शेती उद्ध्वस्त, नुकसानीचा आकडा वाढला असल्याची माहिती। 6,000 शेतकऱ्यांना फायदा आता मिळणार का, असा प्रश्न। ज्या शेतात काहीच नाही तिथे पंचनामे कसे करणार, असे कृषी मंत्री कोकाटे म्हटलेले आहेत। सध्या स्थितीला ज्या ठिकाणी काहीच नाही त्या ठिकाणचे पंचनामे तरी कसे करायचे। खतांची लिंकिंग खपवून घेणार नाहीये, आयुष प्रसाद यांनी माहिती दिलेली असून खताची कसल्याही प्रकारची लिंकिंग आता खपवून घेतले जाणार नाही। विकसित कृषी संकल्प अभियानास ओडिशातून सुरुवात, मंत्री चव्हाण 20 राज्यातील शेतकऱ्यांशी आता संवाद साधणार असल्याची माहिती। मराठवाडा होणार दुष्काळमुक्त, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा, मराठवाड्याकडे वळवण्यात येणार मोठे पाणी। कांदा सापडला, शेतकऱ्यांचे नुकसान, मोसम खोऱ्यात अवकाळी पावसामुळे कांदा पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज। अवकाळी पावसाच्या तडाख्याने हाताशी आलेल्या 600 हेक्टरवरील धान जमीनदोस्त, पंचनामे करण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे। मुसळधार पावसामुळे तसेच चक्रीवादळाच्या प्रभावामुळे शेती पिकांचे नुकसान झाले। महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार चांगलाच दिलासा शेतकऱ्यांना मिळणार आहे। होय, आता तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती सरकारकडून आलेली आहे। PM किसान योजना, नमो शेतकरी योजनेचे हप्ते तर मिळणार, आता त्याबाबतची बातमी आपण पुढे पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ बघत चला। त्यापूर्वी पीक विम्याच्या बातम्या सांगणार आहे। कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार त्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे, ती पुढे पाहायला नक्कीच मिळेल। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा। नांदेड, धाराशिव या ठिकाणी वाटपाचे आदेश, तसेच आता नुकसान भरपाई वाटपाला मंजुरी मिळणार, फडणवीस यांची माहिती। शेतकरी मित्रांनो, हजारो शेतकऱ्यांसह पंजाबराव डक यांचा विश्वास असणारी इनोव्हेज 108 सोयाबीन त्यांनी गेल्या वर्षी पेरलेली होती। त्यांना एकरी 8 ते 15 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळालेले होते, त्यामुळे यावर्षी देखील इनोव्हेज 108 सोयाबीनला मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते आपल्याला खरेदीसाठी मागणी पाहायला मिळत आहे। तुम्हाला जर ही सोयाबीन खरेदी करायची असेल तर 9993 10 39 01 वरती कॉल करा किंवा आसपासच्या कृषी सेवा केंद्रावरती तुम्हीही जाऊन बॅग मिळवू शकता। लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, लाडक्या बहिणी सध्या स्थितीला काही ठिकाणी अक्षरशः सरकारी कर्मचारीच निघाल्या, त्या सुद्धा आता याचा लाभ घेत असल्याची माहिती आता उघडकीस आलेली आहे। मात्र आता अजून एक प्रश्न आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार तरी कधी, आता लवकरच मिळणार आहे। आता हप्ता वाटपाची तयारी पूर्ण करण्यात आली। पावसाच्या सुधारित अंदाजामुळे खरीप पेरणी वेळेवर होईल, ISALRला अपेक्षा। सध्या स्थितीला जोरदार पावसाचा अंदाज, जून महिन्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता।
फळांच्या प्रोटेक्शन बॅगसाठी अनुदान देणार कृषी मंत्री कोकाटे. सध्या स्थितीला आता थेट अनुदान मिळणार आहे. फळांच्या प्रोटेक्शन बॅगांसाठी आता अनुदान मिळणार असल्याने राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री कोकाटे यांनी दिलेली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता प्रोटेक्शन बॅगांसाठी थेट अनुदान मिळणार. महत्त्वाची बातमी, तुमची प्रतीक्षा संपली. होय शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजनेचे हप्ते हे आता तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत. याबाबतची आता सविस्तर माहिती आपण बघणारच आहोत. सध्या स्थितीला पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2,000 रुपये व नमोचे 2,000 रुपये, टोटल आता 4,000 रुपये अशी मिळणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येतील. मात्र आता ही मिळवण्यासाठी कोणते कामे करायची, ती 3 कामे तुम्हाला करावी लागणार आहेत, अन्यथा हप्त्यापासून आता वंचित राहू शकता. पहिलं काम, फार्मर आयडी काढायची आहे. फार्मर आयडी काढल्यानंतर तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता. त्यानंतर आता EKYC आहे ती करायची आहे. EKYC जर नसेल तर EKYC पूर्ण करून घ्या, तेवढे काम करावं लागणार आहे, अन्यथा हप्ता मिळायचा नाही. आता जून महिन्यात कोणत्याही वेळेला हप्ता देण्याचा निर्णय होऊ शकतो, अशी माहिती आलेली आहे. 127 हेक्टर शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या. तहसीलदारांना प्रहार पक्षाचे आपल्याला जे ते निवेदन पाहायला मिळत आहे. लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील आता करण्यात येत आहे. शेती पिकाचे नुकसान, साक्री तालुक्यासाठी 3,623 टन खत साठा मंजूर. खरीप पूर्व कार्यशाळेत कृषी विभागाची माहिती, 1.01 लाख हेक्टरपर्यंत साठा पाहायला मिळत होता. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. खत साठा मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध. काळजी करू नका, ज्यांच्या घरात पाणी गेलं त्यांना 10,000 रुपये देणार. अजित पवारांची मोठी घोषणा. आता ज्यांच्या घरात पाणी गेलं आहे त्यांना 10,000 रुपये देणार असल्याची मोठी घोषणा ही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार घरात पाणी शिरलेल्यांना आता 10,000 रुपयांची मदत देण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे. आषाढी एकादशीला वारीसाठी जाणाऱ्या वाहनांना टोल माफी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता आषाढीला जाणाऱ्या वाहनांसाठी टोल माफी करण्यात येणार आहे. अवकाळी पावसामुळे भाजीपाल्यांची नासाडी. लासलगाव भाजी मंडईमध्ये आवक घटल्याने भाव वाढले. सध्या स्थितीला अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याची नासाडी झालेली आहे. लासलगाव भाजी मंडईमध्ये देखील ही स्थिती आपल्याला पाहायला मिळालेली आहे. सध्या स्थितीला आता भाजीपाल्यांचे दर वाढण्याच्या मार्गावरती दिसून येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. पीक विम्याची उर्वरित राहिलेली रक्कम वाटपाला मंजुरी मिळालेली आहे. बहुतांश जिल्ह्यात पैसे येणार आहेत. जिल्ह्यांची यादी तुम्हाला सांगणार म्हटलं होतं, तर त्यामध्ये आता पहिला जिल्हा आहे लातूर या ठिकाणी देखील पैसे वाटप होणार आहेत. दुसरा जिल्हा आहे नांदेड या ठिकाणी देखील मंजुरी मिळालेली आहे. तिसरा जिल्हा वाशिम आहे. वाशिम, यवतमाळ, बीड या ठिकाणी, धाराशिव या ठिकाणी हे पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. काहींना हेक्टरी 20,000, काहींना 16,000 रुपये अशी देखील ही मदत आता मिळणार आहे. एकंदरीत जर विचार केला तर चांगली रक्कम आता तुमच्या खात्यात येणार आहे. 2,564 कोटी ही स्थानिक आपत्ती म्हणून भरपाई मंजूर करण्यात आलेली होती. त्यातील बरीच भरपाई आता मिळालेली आहे. तसेच आता सध्या स्थितीला उर्वरित 498 कोटी राहिलेले ज्यांना मिळाले नाही त्यांना देखील मिळून जातील. अजून जिल्हे पुढे पाहू. व्हिडिओ बघत चला. शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी पाहिजे असेल तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा, जेणेकरून बातमी सविस्तर पाहायला मिळेल. तर महत्त्वाची अशी अपडेट, एपीकी फाईल डाउनलोड करताच बँक खात्यातून 10 लाख रुपये झाले गायब. सायबर पोलिसात अज्ञात चोरट्या विरोधात तक्रार पाहायला मिळत आहे. आता कोणती एपीकी फाईल ही डाउनलोड करू नका. पीएम किसान तसेच बँक लोन अशा बऱ्याच काय एपीकी फाईल ह्या व्हॉट्सॲपवरती येत आहेत, त्या फेक आहेत. त्यावरती क्लिक करून स्वतःचे पैसे जाऊ देऊ नका. 1.5 लाखांच्या टरबुजावर फिरवले पाणी. धाराशिव जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यात मोगा खुर्द येथील शेतकरी कृष्णा पाटील यांनी अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला फटका बसला आहे. काढणीच्या वेळेस अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे टरबुजाची पाण्यातच नासाडी झाली. उर्वरित पीक विमा नुकसान भरपाई वाटप होणाऱ्या जिल्ह्यांच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत. आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला. यामध्ये तालुके देखील आलेले असून आता पहिला तालुका माळशिरस तालुक्यातील 1,528 शेतकऱ्यांना 1 कोटी 41 लाख रुपये वाटप केले जाणार आहेत. दुसरा तालुका आहे माडा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 22,800 शेतकऱ्यांना 14 कोटी रुपये मिळणार आहेत. ही रक्कम आता वाटप केली जाणार असून करमाळा तालुक्यामध्ये देखील आता करमाळा तालुक्याचा
करण्याचा विचार केला तर 12,669 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता रक्कम जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे। पंढरपूर तालुक्यात 2 कोटी रुपये, सांगोला तालुक्यात 5 कोटी रुपये तर उत्तर सोलापूरच्या तालुक्यात देखील पैसे वाटप सुरू। अजून जिल्ह्यांची बातमी पुढे पाहू, व्हिडिओ बघा। पाथर्डी बाजार समितीमध्ये कांदा 2,000 रुपये। सध्या स्थितीला पाथर्डी बाजार समितीमध्ये कांद्याचे दर 2,000 रुपयांपर्यंत आहेत। पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी कांद्याच्या दरात काहीशी सुधारणा। पीक विम्याची मदत द्या अन्यथा आंदोलन। सध्या स्थितीला माजी उपसभापतींच्या शेतकऱ्यांसह आमरण उपोषणाचा इशारा। तहसीलदारांना दिले निवेदन। विमा प्रतिनिधी म्हणाले, सध्या स्थितीला पीक विम्याची मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे सर्वांनी आता जे आहे ती सर्व कामे पूर्ण करून घ्यावीत, जेणेकरून पुढे चालून देखील काय अडचणी येणार नाहीत। सध्या स्थितीला पीक विमा करणे देखील खूप गरजेचे ठरू शकते, हे देखील शेतकऱ्यांनी आता लक्षात घ्यावे। महत्त्वाचे अपडेट। राज्यात पुन्हा जुनी पीक विमा योजना। कृषी मंत्री कोकाटे यांची परभणीमध्ये घोषणा। यावर्षी राज्यामध्ये दिली जुनी पीक विमा योजना लागू होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली। योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आता जे आहे ते हप्ता देखील द्यावा लागणार आहे, म्हणजे पहिल्यांदा आता पीक विमा भरण्यासाठी पैसे लागणार। व्याज सवलत योजनेस मुदतवाढ, शेतकऱ्यांना मिळणार चांगला दिलासा। केंद्र सरकारने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी अल्पमुदतीची मुदतीची योजना देखील पाहायला मिळत होती। आता व्याज सवलत योजनेस मुदतवाढ दिल्याने शेतकरी वर्गाला चांगला दिलासा मिळतोय। ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाहीये। पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालच्या भूमीवरून पाकिस्तानला खणखणीत इशारा। मोदी म्हणाले, आता भारताने पाकिस्तानला घरात घुसून 3 वेळा जे ती दणका दिलेला आहे, अजून पुन्हा एकदा पाकिस्तानला आम्ही असा दणका देऊ असं देखील सांगण्यात आलं। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना पैसे तर आता येणार आहेत, यामुळे दिलासा मिळू शकतो। जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर फार्मर आयडी काढा, तसेच ई-केवायसी नक्कीच करावी। ई-केवायसी करणे हे गरजेचे आहे व फार्मर आयडी देखील काढणे गरजेचे आहे। शेतकरी मित्रांनो, अशाच रोजची रोज बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकू शकता, जेणेकरून महत्त्वाच्या अशा ठळक बातम्या रोजची रोज तुम्हाला पाहायला मिळतील। तर शेतकरी मित्रांनो, आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।